नमस्कार मित्रांनो, महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, पीएम आवास योजनेअंतर्गत राज्यामध्ये 20 लाख घरकुले देण्याचं उद्दिष्ट शासनाने आता ठेवलं आहे। आता हे घरकुले नेमकी कोणाला मिळणार आहेत, यासाठी बजेट किती असणार आहे, या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी नेमकी पात्रता काय असणार आहे, ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर महायोजना दूत या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणारे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। मित्रांनो, देशाचे ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनीच आता महाराष्ट्र राज्याला 20 लाख घरकुले मंजूर करून दिले आहेत। या अगोदर फक्त गेल्या वर्षी 6,36,000 एवढेच घरकुल मंजूर करून दिले होते। तर यावर्षी जे 20 लाख घरकुल दिले आहेत ते पीएम आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याला मिळणार आहेत। यामध्ये पीएम आवास योजनेत जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर ओपन कास्टचे लोक सुद्धा याला ॲप्लिकेशन करू शकतात। त्यामध्ये आपल्याला जे रक्कम मिळणार आहे ती 1,20,000 पर्यंत ही ग्रामीण भागात रक्कम मिळणार आहे। हीच रक्कम शहरी भागात 1,40,000 पर्यंत असते। ही रक्कम जरी आपल्याला आता कमी वाटत असली तरी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आताच या 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। यामध्ये या पीएम आवास योजनेला मोठा बूस्टर डोस मिळण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही। त्याचबरोबर पीएम आवास योजनेमध्ये जर आपल्याला ॲप्लिकेशन करायचं असेल तर आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही कागदपत्राची आवश्यकता, आपल्याला पूर्तता आपल्याला हे करावी लागणार आहे। त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुद्धा आपण करू शकतो किंवा आपल्या गावातल्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा ग्रामसेवकाकडे जाऊन आपण काही कागदपत्र देऊन याचं ॲप्लिकेशन करू शकतो। त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आपल्यासाठी लागणार आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड, राशन कार्ड, बँकेचं पासबुक, त्यानंतर जॉब कार्ड, त्यानंतर नमुना नंबर 8 आणि पक्के घर नसल्याचं तुमच्याकडे एक शपथपत्र हे तुम्हाला हे द्यावं लागेल। त्यासोबतच एक घरकुल पीएम आवास योजनेचा जो फॉर्म आहे तो भरून तुम्हाला ग्रामसेवकाकडे द्यायचा आहे। तर पीएम आवास योजनेमध्ये हे जे घरकुल मिळत आहे तर यामध्ये 1,20,000 एवढी रक्कम सध्या तरी शासनाने मंजूर करून देण्यात आली आहे। ही रक्कम आपल्याला जर बघितलं तर एका टप्प्यात मिळत नाही, तर याचे काही 5-6 टप्पे ग्रामीण भागात करून देण्यात आले आहेत। पहिला टप्पा मला वाटतो एक 15,000 मिळतो। त्यानंतर दुसरा टप्पा जर मिळवायचा असेल त्यासाठी आपल्याला आपल्या घराचे बांधकामाचे जेवढं बांधकाम झालंय तेवढ्या बांधकामाचा फोटो आणि एक पुढची रक्कम मागण्याचा एक अर्ज संबंधित ग्रामसेवकाकडे करावा लागतो। त्यानंतर आपल्याला पुढचा रक्कम देण्यात येत आहे। तर हे एक 20 लाख घरकुल मंजूर करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवण्यात आले आहेत। यामध्ये नक्कीच जे गरीब लोकांना घरकुल मिळाले नव्हते त्या प्रत्येकालाच यातून नक्कीच घरकुल मिळणार आहेत। या अगोदर जर बघितलं पीएम आवास योजनेअंतर्गत काही अटी होत्या त्या सुद्धा शिथिल करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये जर ज्यांना घरकुल पाहिजे असेल त्यांच्याकडे दुचाकी असेल तर घरकुल मिळत नव्हते। त्यानंतर उत्पन्नाची मर्यादा ही 10,000 मासिक उत्पन्नाच्या वर असेल तरी घरकुल मिळत नव्हते। या अटी शिथिल करून आता ज्यांच्याकडे दुचाकी आहे किंवा ज्यांच्या मासिक उत्पन्न 15,000 आहे अशा लोकांना सुद्धा हे घरकुल आता मिळणार आहेत। तर ही होती आजच्या व्हिडिओमधून पीएम आवास योजनेअंतर्गत आपण घेतलेली माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि याचबरोबर नवीन काही घरकुला संबंधित जर यादी आली तर याचे व्हिडिओ आम्ही नवीन यासोबत टाकणार आहोत। तुम्हाला घरकुल नोंदणी कशी करायची, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, त्याचं स्टेटस कसं चेक करायचं या संबंधीचा व्हिडिओ आम्ही लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकणार आहोत। धन्यवाद।